नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. थोडीशी माहिती देखील आपण कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. जेवढी काही माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 499. या भागामध्ये आपण 5 एप्रिल 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. प्रश्न पहिला आहे, भारताने 4 ते 60 वयोगटासाठी मंजूर केलेली पहिली डेंग्यू लस कोणती आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारताने नुकतंच बघा 4 ते 60 वयोगटातील माणसांसाठी बघा एक लस मंजूर केलेली आहे बघा, जी डेंग्यूची लस आहे. अशी पहिली डेंग्यूची लस कोणती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याचं नाव आहे बघा पर्याय क TAK-003 किंवा TAC-003 क्यूडेंगा. लक्षात ठेवायचं आहे, क्यूडेंगा देखील विचारलं जाऊ शकतं. तर क्यूडेंगा किंवा TAC-003 ही पहिली डेंग्यू लस आहे, जी भारताने बघा नुकतंच मंजूर केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता विकसित कोणी केलेलं आहे? तर टाकेडा. लक्षात ठेवायचं आहे, टाकेडा नाव लक्षात ठेवायचं आहे, टाकेडा. टाकेडाची TAC-003 क्यूडेंगा ही डेंग्यू लस भारतात बघा 4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी मंजूर झालेली आहे. ही टेट्राव्हॅलेंट लस 4ही डेंग्यू स्ट्रोनपासून बघा संरक्षण देते. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. ही जी काही लस आहे बघा TAC-003, तर ही टेट्राव्हॅलेंट लस 4ही डेंग्यू स्ट्रेन्सपासून बघा संरक्षण देते आणि 2026मध्ये भारतात लॉन्च होण्याची ही नुकतंच शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण ती मंजूर ही करण्यात आलेली आहे. मंजुरी जर आपण पाहिली तर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI. लक्षात ठेवायचं आहे, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGIच्या विषय तज्ज्ञ समितीने बघा या लसीला मंजुरी ही दिलेली आहे. डोस जर आपण पाहिले तर ही लस 2 डोसमध्ये दिली जाते. वयोगट आहे 4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींना हे लस बघा देण्यात येणार असून ही लस ते व्यक्ती घेऊ शकतात. हे सर्व 4 डेंग्यू सेरोटाईप DENV 1 ते 4 विरुद्ध संरक्षण देते, ज्यामुळे डेंग्यूमुळे होणारे हॉस्पिटलायझेशन कमी होते. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे सॉरी, राज्यसभा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर राज्यसभा स्थापना दिवस जर आपण पाहिला तर पर्याय ब 3 एप्रिल. 3 एप्रिलला नुकतंच राज्यसभा स्थापना दिवस आपण साजरा केलेला आहे. राज्यसभेची स्थापना जर आपण पाहिली तर 3 एप्रिल 1952. लक्षात ठेवायचं आहे, 3 एप्रिल 1952 या दिवशी बघा राज्यसभेची स्थापना ही झाली होती. तर भारताच्या संसदेचे उच्च सभागृह जर आपण पाहिले तर भारताच्या संसदेचे उच्च सभागृह जर आपण पाहिले तर बघा ते राज्यसभा असते. लक्षात ठेवायचे, राज्यसभा. राज्यसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत? सभापती तर CP राधाकृष्णन. बघा CP राधाकृष्णन. लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो बघा. तर उपराष्ट्रपती हे बघा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. सध्या कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहिली बैठक केव्हा भरवण्यात आली होती? तर 13 मे 1952. 13 मे 1952 साली पहिली बैठक ही भरवण्यात आली होती. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे पहिले सभापती किंवा अध्यक्ष. लक्षात ठेवायचे. पहिले उपाध्यक्ष कोण होते? SV कृष्णमूर्ती राव. लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या बैठकीत सदस्य संख्या किती होती? 216. 12 नामनिर्देशित सदस्यासह. लक्षात ठेवायचं आहे, 12 जे नामनिर्देशित सदस्य असतात बघा त्यांच्यासह पहिल्या बैठकीत सदस्य संख्या होती 216. कमाल संख्या किती आहे? 250. 238 निवडून आलेले, 12 राष्ट्रपती नामनिर्देशित. सध्या सदस्य संख्या किती आहे? 245. लक्षात ठेवायचे, 233 निवडून आलेले आणि 12 नामनिर्देशित राष्ट्रपतींच्या द्वारे जे नामनिर्देशित होतात बघा तर ते 12. उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असून उपाध्यक्ष सदस्यांमधून निवड ही केली जाते. राज्यसभेची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर
प्रकार हा स्थायी सदन, प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात. सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. एवढी माहिती बघा राज्यसभेबाबत असते, जी परीक्षेमध्ये विचारण्यात येते. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. पहिल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा 2026 मध्ये सर्वसाधारण विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे किंवा सर्वसाधारण विजेते कोण ठरले आहेत? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ कर्नाटक. तर कर्नाटकने बघा पहिल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा 2026 मध्ये सर्वसाधारण विजेतेपद हे नुकतेच पटकावलेले आहे. पहिल्या क्रमांकावर आहे कर्नाटक, दुसऱ्या क्रमांकावर येतो ओडिसा, तिसऱ्या क्रमांकावर येतं झारखंड आणि चौथ्या क्रमांकावर येतं आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राने आपल्या 4था क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे. महाराष्ट्राचे जर पदके आपण पाहिले तर महाराष्ट्राने किती पदके पटकावलेले तर 20. लक्षात ठेवायचं आहे 20. त्यामध्ये 6 सुवर्ण आहेत, 10 रौप्य पदक आहेत आणि 4 कांस्य पदक अशी 20 पदके आपल्या महाराष्ट्राने पटकावलेली आहेत. यामध्ये जर कर्नाटक जर आपण पाहिलं तर कर्नाटकने 38 पदके पटकावलेली आहेत. त्यामध्ये 23 सुवर्ण पदक आहेत, 8 रौप्य पदक आहेत आणि 7 कांस्य पदक अशी एकूण 38 पदके या ठिकाणी कर्नाटकने पटकावलेली आहेत. सर्वाधिक पदके जर आपण पाहिली तर ती 57 ओडिसा या राज्याने पटकावली आहेत. कोणी? ओडिसा. लक्षात ठेवायचं किती? 57. परंतु सुवर्ण पदक कमी असल्या कारणाने दुसऱ्या क्रमांकावर येतो ओडिसा आणि पहिल्या क्रमांकावर येतं कर्नाटक. जर विचारलं सर्वाधिक पदके कोणी पटकावली या पहिल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेमध्ये तर लक्षात ठेवायचं ओडिसा. परंतु पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तर कर्नाटक. लक्षात ठेवायचं कारण कर्नाटकने सर्वाधिक सुवर्ण पदक पटकावले असल्या कारणाने पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक येते. परंतु सर्वाधिक पदके जर आपण पाहिले तर ती ओडिसाने पटकावलेली आहेत. आवृत्ती किती होती? पहिली आवृत्ती होती. कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती तर 25 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आयोजन जर आपण पाहिलं तर छत्तीसगड या ठिकाणी करण्यात आलं होतं. शुभंकर काय आहे? मोरवीर. लक्षात ठेवायचं आहे मोरवीर हे या ठिकाणचे शुभंकर होते. एकूण 9 खेळ होते, 7 पदक खेळ, 2 प्रदर्शन खेळ, मल्लखंब व कबड्डी. लक्षात ठेवायचं आहे. एकूण सुवर्ण पदके 106. एकूण सहभागी जर आपण पाहिले तर सुमारे 3800 एवढे सहभागी होते. त्यानंतरचा 4था प्रश्न आहे 4 एप्रिल 2026 रोजी इस्रोतर्फे बघा मिशन मित्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले किंवा सुरू झाले तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय ब लेह. लेह या ठिकाणी बघा 4 एप्रिल 2026 रोजी इस्रोतर्फे बघा मिशन मित्र हे सुरू करण्यात आले. मिशन मित्र जर विचारलं मिशन मित्र हे कोणातर्फे सुरू करण्यात आले तर ते बघा इस्रोद्वारे. लक्षात ठेवायचं इस्रोद्वारे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायणन हे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत. इस्रोचे मिशन मित्र थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरू केव्हा झाले? 4 एप्रिल 2026 रोजी सुरू झाले. कोणी सुरू केले तर इस्रोने सुरू केले. कोणत्या ठिकाणी सुरू केले तर लेह या ठिकाणी सुरू केले. उद्देश काय आहे? अंतराळवीरांच्या शारीरिक व मानसिक प्रशिक्षणासाठी बघा हे सुरू करण्यात आलेले आहे. 3500 ते 5000 मीटर उंचीवर लेह या ठिकाणी बघा प्रशिक्षण हे देण्यात येत असून मंगळ व चंद्रासारखे वातावरण हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. ह्युमन स्पेस फ्लाईट सपोर्ट सिस्टम विकसित करण्यात आलेले आहे. कमी ऑक्सिजन, कमी तापमान, एकांत परिस्थितीचे प्रशिक्षण त्या दिले जात आहे आणि अंतरासदृश्य नैसर्गिक वातावरणात सराव हा केला जात आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी जर आपण पाहिलं तर अगोदर कोण होते? अजित पवार. परंतु त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर हे पद जे काही आहे बघा अध्यक्षपदाचं तर ते रिक्त झालं आणि त्याच जागेवर त्यांच्याच पत्नी ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत बघा पहिल्या सुनेत्रा पवार. तर सुनेत्रा पवार आता महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे अजित पवार यांच्या जागेवर सुनेत्रा पवार हे आता पद सांभाळणार आहेत. सुनेत्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. किती आहेत? पहिल्या महिला आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे सुधा मूर्ती लिखित टाइड्स ऑफ टाइम. काय? टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते झाले तर प्रकाशन जर आपण पाहिलं तर ते बघा पर्याय सी पी राधाकृष्णन. सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते बघा
सुधा मूर्ती लिखित टाइड्स ऑफ टाइम्स या पुस्तकाचे प्रकाशन हे झालेले आहे. 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रकाशन कोणा हस्ते करण्यात आले? सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. कोणी लिहिलेले आहे? सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं आहे. बघा लक्षात ठेवायचं त्या खासदार आहेत. नाव काय आहे पुस्तकाचं? टाइड्स ऑफ टाइम हे लक्षात ठेवायचं आहे. पुस्तकाचं नाव आहे टाइड्स ऑफ टाइम, भारत हिस्ट्री थॉट्स मुरल्स इन पार्लिमेंट. लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेच्या त्या खासदार आहेत. प्रकाशक आहेत लोकसभा सचिवालय. लॉन्च दिनांक जर आपण पाहिला 1 एप्रिल 2026ला लॉन्च करण्यात आले. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, त्यानंतर ओम बिर्ला यांनी संविधान सदन संसद भवन या ठिकाणी लॉन्च केले. पुस्तकं संसद भवनाच्या भिंतीवरील 58 भित्तिचित्रांच्या माध्यमातून भारताचा इतिहास, संस्कृती व सभ्यता सांगते. लक्षात ठेवायचं आहे. सिंधू संस्कृती ते स्वातंत्र्य संग्राम पर्यंतचे प्रमुख ऐतिहासिक टप्पे या ठिकाणी बघा मांडण्यात आलेले आहेत. सुधा मूर्तीबाबत जर आपण माहिती पाहिली तर त्या बघा राज्यसभेच्या खासदार आहेत. इन्फोसिसचे संस्थापक NR नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्या पत्नी आहेत? तर इन्फोसिसचे संस्थापक NR नारायण मूर्ती यांना 2006 साली बघा पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. 2023मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 7वा, 2024-25मध्ये मत्स्य निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले? तर महाराष्ट्राने या ठिकाणी बघा 4थे स्थान हे पटकावलेले आहे. 8वा प्रश्न आहे, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर पुन्हा एकदा बघा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार, कोणाची? शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड ही करण्यात आलेली आहे. राहिला शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर प्रश्न असा आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर पुरस्काराने कोणत्या पोलिसांना गौरवण्यात आले? ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता. तो प्रश्न या ठिकाणी आपल्याला कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे. हे झाले 5 तारखेचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न. या ठिकाणी आपण पटकन रिव्हिजन घेऊन टाकूया म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला आहे बघा, भारताने 4 ते 60 वयोगटासाठी मंजूर केलेली पहिली डेंगू लस ही कोणती आहे? तर टॅक 003 किंवा क्यू डेंगा ही आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, जी मंजूर झालेली आहे. राज्यसभा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 3 एप्रिलला राज्यसभा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पहिल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा 2026मध्ये सर्वसाधारण विजेतेपद कोणी पटकावले? तर कर्नाटक या राज्याने पटकावले असून महाराष्ट्र या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर आहे. प्रश्न आहे 4था, 4 एप्रिल 2026 रोजी बघा इस्रोतर्फे मिशन मित्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर लेह या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. 4 एप्रिल 2026 रोजी इस्रोतर्फे मिशन मित्र. पुढचा प्रश्न आहे 5वा, महाराष्ट्र खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. 6वा प्रश्न आहे, सुधा मूर्ती लिखित टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. लेखिका कोण आहेत? सुधा मूर्ती. 7वा प्रश्न आहे, 2024-25मध्ये मत्स्य निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले? तर 4थे स्थान पटकावले आहे. 8वा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर शरद पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. शेवटचा प्रश्न, प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर पुरस्कार कोणत्या पोलिसांना गौरवण्यात आले? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.